कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आज गुरुवारी दिवसभरच्या बेळगाव दौऱ्यावर असून हा अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय दौरा मानला जातोय। सकाळी विशेष विमानाने ते सामरा विमानतळावर दाखल झाले। त्यानंतर त्यांनी सुवर्ण सौध गाठत बेळगाव प्रादेशिक विभागातील विविध शासकीय विभागाच्या कामाचा ते आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आता बैठक सुरू होणार आहे। या बैठकीत बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी, उत्तर कन्नड आणि इतर जिल्ह्यातील विकास कामे, प्रलंबित प्रकल्प आणि निधी खर्च, पायाभूत सुविधा, सिंचन, सार्वजनिक बांधकामाने, आरोग्य, शिक्षण, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या कामाचा आढावा ते घेणार आहेत, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे। राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती, नदीकाठच्या गावातील परिस्थिती, बचाव आणि मदतकारी, नुकसानग्रस्तांना मदत तसेच जिल्हा प्रशासनाच्या तयारीबाबतही मुख्यमंत्री अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहेत। आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यानंतर बैठकीनंतर मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे साऊथ इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या प्रतिनिधींशी साखर उद्योगांशी संबंधित विविध प्रश्नावर चर्चा करणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार असून आज त्यांचा बेळगावमध्ये मुक्काम असणार आहे। प्रामुख्याने आजचा त्यांचा जो दौरा आहे तो महत्त्वाचा मानला जातोय, कारण हेच आहे की आज डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा बेळगाव दौरा असणार आहे।